हगवण्यांच्या दोन्ही मुलांकडे परवानाधारक बंदुका होत्या। दोघेही गावामध्ये बंदुका घेऊन फिरायचे असा दावा गावकऱ्यांनी केलेला आहे। त्यामुळे पुणे पोलीस आणि जिल्हा प्रशासनावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। वैष्णवी प्रकरणामध्ये 3 बंदुका परवान्याच्या असल्याचं आता उघड झालेलं आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात। राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, हगवण्यांच्या दोन्ही मुलांकडे परवानाधारक बंदुका होत्या असं समजतंय। या सगळ्या संदर्भात अधिकची काय माहिती? बघा, आता आपल्याकडे जर आपण तो फोटो दाखवत असू तर त्या फोटोमध्ये दिसतंय की हगवण्याची 2 मुलं आहेत। त्या एका मुलाच्या कमरेला ती बंदूक आहे आणि तो आपली जी बैलजोडी आहे त्या बैलजोडीच्या दोन्ही बैलाला त्याच्या कासऱ्याला धरून उभा आहे, मुंडाशाला धरून उभा आहे आणि अशा वेळेला तो बंदूक त्याच्या कमरेला आहे ती दिसते आहे आणि तो फोटो आता कुठून तरी व्हायरल व्हायला सुरुवात झाली। आता जेव्हा मी त्या गावामध्ये गेलो होतो बुकुममध्ये, तेव्हाच लोक मला सांगत होते की त्यांच्याकडे 2 बंदुका आहेत आणि ते वेळोवेळी त्या बंदुकांचं प्रदर्शन करत असतात। मुळामध्ये बंदुका हगवणे कुटुंबाला का दिल्या, असा काय त्यांच्या जीवाला धोका होता, त्यांच्याकडनं काही कोणी खंडणी मागितली होती का, किंवा ते कुठल्या गुन्हेगारी कृत्यामध्ये होते का? शेवटी तुमच्या जीवाला धोका असल्याशिवाय तुम्हाला बंदूक परवाना मिळत नाही। एका नाही तर दोन्ही मुलाकडे बंदुका होत्या। आता हे फार पुणे पोलिसांच्या एकूणच कर्तृत्वावरती मोठं प्रश्नचिन्ह आहे की वैष्णवीच्या प्रकरणामध्ये एकूण 3 बंदूक आहेत। आपण आता सध्या तरी असं म्हणतो की ते परवानाधारक आहेत, पण खरोखरच त्या परवानाधारक आहेत का, इथून प्रश्न निर्माण होतो। कारण निलेश चव्हाणच्या ज्यांनी वैष्णवीचं मूल द्यायला ह्या कसपटे कुटुंबांना त्रास दिला आणि बंदूकचा धाक दाखवला, तर आता तो गुन्हा दाखल झालाय। आणि जे गावकरी सांगत होते आणि आता ते दिसायला लागले की ह्या हगवणे कुटुंबातल्या ह्या मुलाकडे पण बंदुक्यांची हे होता आणि त्या कमरेला लावून ते फिरत होते। तर आता प्रश्न असा आहे की असं काय कारण आहे की बीड प्रमाणे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यामध्ये पण बंदुका वाटल्या गेल्यात। माझी माहिती अशी आहे की जवळपास 3,500 बंदुका पुण्यामध्ये आहेत आणि अक्षरशः खिरापती सारख्या एका विशिष्ट कालावधीमध्ये त्या वाटल्या गेल्यात। याच बंदुकांच्या जोरावरती हे सगळं सुरू होतं का? याच बंदुकाच्या जोरावरती वैष्णवीच्या वडिलांनी जे आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलं की त्यांना कसं धमकावलं आणि वैष्णवीचा विवाह त्याच्याच बरोबर लावावा ह्यासाठी प्रयत्न केले गेले। तर असे असंख्य प्रश्न निर्माण होत आहेत आणि आता ह्या प्रश्नाची उत्तरं पुणे पोलिसांनी द्यायला हवीत की पुण्यात किती बंदुका खिरापती सारख्या वाटल्या। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।